यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। ओबीसी गट मतमोजणी 720 मतांची मोजणी झाली आहे। ओबीसी गट मतमोजणीमध्ये अजित पवार गट 117 मतांनी पुढे आहे। अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग गटामधून अजित पवार गटाचे रतनकुमार भोसले हे 242 मतांनी पुढे आहेत। तावरे गटाचे सहकार बचाव पॅनलचे बाबूराव गायकवाड हे मात्र पिछाडीवर आहेत। माळेगाव कारखाना निवडणुकीसंदर्भातली ही एक आत्ताची अपडेट समोर आली आहे। ओबीसी गट मतमोजणीमध्ये 720 मतांची मोजणी झाली आहे आणि अजित पवार गट 117 मतांनी पुढे आहे, तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग या गटामधून अजित पवार गटाचे रतनकुमार भोसले 242 मतांनी पुढे आहेत। या संदर्भात राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। मतदान ज्या ठिकाणी झालं, मतमोजणी ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी ते आहेत, त्यांच्याकडून सगळे अपडेट जाणून घेऊयात। राहुल, काय बघायला मिळतंय? ब गटामध्ये अजित पवारांची ते आघाडी होती, ते विजयी झालेत, मात्र आता अ गट या गटाची नेमकी मतमोजणी कुठपर्यंत पोहोचली आणि इथे देखील कुठेतरी अजित पवार गटच आघाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय। आपण याला ट्रेंड म्हणू शकतो, कारण ओबीसी आणि एससी गटामध्ये अजित पवारांचे उमेदवार जर 100 पेक्षा अधिकच्या मतांनी पुढे असतील, काही ठिकाणी 200च्या अधिकपेक्षा मतांनी पुढे असतील, तर साधारण तो ट्रेंड मानायचा का हा आता आपण इथे काही स्वतःची निवडणूक लढतात त्यांनाही विचारू। पण याच्यामध्ये स्वतः अजित पवार जे विजयी झाले ते सोसायटी प्रवर्गात, ज्याला ब गट म्हणतो, त्याशिवाय अनुसूचित जाती व जमाती, इतर मागासवर्ग, भटक्या विमुक्त जाती व जमाती, महिला राखीव आणि त्यानंतर मग ऊस उत्पादकाचा, ज्याला आपण खुला प्रवर्ग म्हणतो, अशा साधारणपणे 11 गटातली ही निवडणूक आहे। आणि मग आता जे स्वतः उमेदवार आहेत त्यांना हे विचारतो की हा ट्रेंड म्हणायचा का? नाही, आता हा लगोलग ट्रेंड म्हणता येणार नाही, कारण हा इथं कॅटेगरीतल्या जागा आहेत, तिथं फक्त एकच मत द्यायचा अधिकार असल्यामुळं त्याही फक्त फार मोठ्या फरकाने चालल्यात अशातला भाग नाही। आणि 34 बूथ त्यांनी मोजायला घेतलेत, त्यातले सर्वसाधारण 10-11 बूथची आकडेवारी पुढे आलेली, अजून 34 पूर्ण आलेली नाही। आता हा बदल कधी होईल? 6व्या गटापासून ऊस उत्पादक गट ज्यावेळी चालू होईल, जो स्वतः मतदान करेल खुल्या प्रवर्गात, खुल्या प्रवर्गातला ऊस उत्पादक गट ज्यावेळी चालू होईल, तिथं 12-12, 15-15 कॅन्डिडेट आहेत आणि तिथं क्रॉस वोटिंगमुळे कोण मागं पुढे होतं हे आता सांगता येणार नाही। पण सर्वसाधारणतः चित्र स्पष्ट व्हायला 34 बूथ मोजल्यानंतरच होईल, कारण 34 बूथची बी मताची आकडेवारी सर्वसाधारणतः 9 ते 9.5 हजाराच्या आसपास आहे। पण जे काही पहिल्या फेरीतले चित्र दिसतं त्यातनंतर अजित पवार पुढे दिसत आहेत। नाही, पहिल्या फेरीतलं चित्र त्या पद्धतीने दिसतंय की कॅटेगरीतल्या जागेत त्यांची काही ठिकाणी पुढे आहेत, काही 1-2 बूथवर विरोधकाचेही पुढे आहेत, तावरेंचेही पुढे आहेत, पण त्या नगण्य मतं आहेत, त्या म्हणजे एक 25-30 मताच्या फरकाने पुढे आहेत आणि टोटल मारल्यानंतर थोडे अजित पवारांचे पुढे दिसतात। परंतु त्या कॅटेगरीची जागा संपल्यानंतर ज्या ऊस उत्पादक गटातल्या जागा चालू होतील त्या ठिकाणी अनेक कॅन्डिडेट आहेत, त्यामुळे 4 पॅनलचे तिथं क्रॉस वोटिंगची फार मोठी चिन्ह आहेत। ह्या खाली कॅटेगरीच्या जागेत क्रॉस वोटिंगला चान्सेस नाही। क्रॉस वोटिंगचा फायदा कोणाला होईल? क्रॉस वोटिंगचा फायदा कोणालाही होईल, जे चांगला कॅन्डिडेट असेल त्यालाही होऊ शकतो। क्रॉस वोटिंगचा फायदा म्हणजे कुठल्याही गटातनं समजा 3 जागा आहेत, तर त्यातनं एखादी जागा कुणाची पडली तर ती क्रॉस वोटिंगमुळे पडली असेही म्हणावं लागेल। आणि जर पॅनल टू पॅनल मतदान झालं तर मग पॅनलच लागू शकतो असं सांगा की तावरेंना सहानुभूती आहे असं चित्र होतं, तसं तर काही दिसत नाही। नाही, कसं आहे, दोन्ही पॅनलनी शेवटी आपला प्रयत्न कसाला लावलेला होता। आता त्या माध्यमातनं थोडं मीडियाच्या माध्यमातून दिसत होतं चित्र, सहानुभूती आहे असं काही नव्हतं। चित्र कसं झालं, अजितदादांचं एक मोठ्या घोषणा झालेल्या आहेत की मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, त्या माध्यमातून थोडं मतं डायव्हर्ट झालेले असतील। आणि दुसरा मुद्दा की ज्याचं नेटवर्क मोठं आहे, कारण ह्या मर्यादित मतं ऊस उत्पादक सभासदांचे असतात आणि त्यात जो 50 मताला 2-3 माणसाचं नेटवर्क उभा करतो, ते मतं मतपेटीवर आणून करण्याचा प्रयत्न करतो, तो पॅनल सहसा विनमध्ये जातो। त्याच्यामुळं नेटवर्कच्या बाबतीत नीलकंठेश्वर पॅनल पुढे होता। नेटवर्क म्हणजे लोकांपर्यंत पोहोचणे, ते एक जबाबदारी त्यांनी दिलेली असती। भले आर्थिक त्यांना मदत करून जबाबदारी देऊ, नाही तर कुठली तरी जबाबदारी देऊ, तर दर 50 मतापाठीमागं 2 माणसं। अंतिम कौल काय असेल? अंतिम कौल बहुतेक आता याच्यावरून सर्वसाधारणतः अजून एक 1-2 तासांनी तो अंतिम कौल कळेल। अजून एक 20 सर्वसाधारणतः 11 बूथची मतदान नाही बाहेर आलेलं आहे। 20 बूथचं ज्यावेळेस मतदान बाहेर येईल त्यावेळेस आपल्याला बऱ्यापैकी त्याचा कौल कळणार आहे। आणखी आपल्याला बोलायचंय, वर्षात साधारणपणे चित्र असं आहे की आता अजित पवारांचे उमेदवार हे पहिल्या फेरीमध्ये पुढे आहेत, परंतु हे स्वतः उमेदवार जे सांगतात त्याप्रमाणे ही सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन
प्रत्यक्षात या संदर्भात अधिक चित्र स्पष्ट व्हायला थोडासा वेळ लागेल, 2 तास लागतील. निश्चितच. आणि जशी जशी मतमोजणी ही समोर येईल त्यानंतरच सगळं चित्र स्पष्ट होईल. या मतमोजणीवरती राहुल आपलं लक्ष असणारच आहे. तुम्ही सातत्यानं सगळे अपडेट्स आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहा. तुर्तास धन्यवाद.